कोकणची परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती सोमवारी रसिकांना ठाण्यातील मालवणी महोत्सवात अनुभवता आली। कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या देवडोंगर या काल्पनिक नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। पौराणिक साज असलेल्या या नाटकातून कोकणातील एका गावातील मंदिराचा इतिहास उलगडून कलाकारांनी मच्छिंद्रनाथांसह भगवान विष्णूच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपं रसिकांसमोर पेश केली। ठाणे शहरातील शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2025चे आयोजन 19 जानेवारीपर्यंत करण्यात आले। या महोत्सवामध्ये सोमवारी कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळाने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या अंबलपाड गावातील मच्छिंद्रनाथांची तपोभूमीचं महत्त्व सांगणारे देवडोंगर हे दशावतारी नाटक सादर केलं। प्रजादक्ष राजा, नारद, यक्ष, हनुमान, वनवासी कन्या आणि भगवान विष्णूच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपं अशा विविध अंगी शैलीदार रंगभूषा केलेल्या पुरुष कलाकारांनी हुबेहूब भूमिका साकारल्या। नाथ संप्रदायाचा महिमा कथन करणाऱ्या मच्छिंद्रनाथाची महती विशद करताना कलाकारांनी रसिकांना पौराणिक काळाची आठवण करून दिली। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या दशावतारी नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। यावेळी महोत्सवाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमदार संजय केळकर यांनी कोकणातील परंपरा, मनोरंजन आणि खाद्य संस्कृतीची रेलचेल असलेल्या या मालवणी महोत्सवाला रसिक आणि खवय्यांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन केलंय। आज मालवणी महोत्सवाचा 4था दिवस आहे। नेहमीप्रमाणे उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय। आज कुडाळवरून आलेलं दशावतार नाटक आहे आणि कोकणातल्या लोकांनी तुडुंब गर्दी पाहण्यासाठी केली। गेले 4 दिवस लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही। कोणताही वार असो, आज म्हणजे वर्किंग डे आहे तरीसुद्धा मैदान पॅक आहे। दर दिवशी नवीन कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक भाग पिंगळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आहे। आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये महिलांची डबलबारी आपण इथे ठेवलं आहे। प्रचंड मागणी होती ज्याला, म्हणून ती आपण ठेवली आहे आणि लोकांचा उत्साह आहे। लोक रोज गर्दी करतायत। सगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल भूक आपण ज्या मग ती वाचकांची असो, मोठं पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे, काव्य स्पर्धा आहेत। त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्रामविकास मंडळ करत आहे। आणि असेच तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की या 10 दिवसामध्ये 19 तारीखपर्यंत रविवार दिनांक 19 तारीखपर्यंत हा उत्सव आहे। आपण एकदा तरी या महोत्सवाला भेट द्या आणि एक नवीन कौलारू मंदिर जे सगळ्यात उत्कृष्ट आत्तापर्यंत बनवलेल्या मंदिरापैकी सगळ्यात चांगलं असं मंदिर आणि आतमध्ये गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, त्या मंदिराचं दर्शन घ्या, गणपतीचं दर्शन घ्या असं तुमच्या माध्यमातून आवाहन खरं आहे। बंगाली लोक असतील, तामिळनाडूतले लोक असतील, ही खरं म्हणजे सुक्या मच्छीचे प्रेमी आहेत हे लोक आणि सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात हे लोक खरेदी करतात। जरी त्यांना आपली भाषा 100% समजत नसली तरी बंगाल म्हणा हे आपल्या सांस्कृतिक केंद्राचं महाराष्ट्रासारखंच माहेरघर आहे। नाट्य संस्कृती आपल्यासारखीच महाराष्ट्रासारखी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोपासली जाते आणि अशा कलाकृती ज्यावेळी असतात त्यावेळी हे बंगाली लोक म्हणा, तामिळनाडूचे लोक म्हणा या महोत्सवाला भेटतात। तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा शिवाजीनगर किंवा ठाण्यातला जो परिसर आहे तो कॉस्मोपॉलिटन आहे। सर्व जाती धर्माचे लोक, वेगवेगळे लोक राहतात आणि तरीसुद्धा हे या उत्सवाला भेट देतात। याचं कारण असं इथे चांगला उत्सव, स्वच्छता असते, शिस्त असते आणि ही लोकांना आवडते। त्यामुळे हा एक भाग आहे या उत्सवाला सगळ्या प्रकारचे लोक समाविष्ट होण्याचा, सामील होण्याचा आणि या उत्सवाला भेट देण्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो। आणि म्हणून आमचा सुद्धा असा प्रयत्न असतो की सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांची संस्कृती सुद्धा जोपासण्यासाठी मदत हो आणि ते देण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न।
ठाकरे गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतानाच आघाडीसाठी शरद पवार नेहमीच आग्रही राहतील आणि आग्रही आहेत, तसंच ते प्रयत्नशील आहेत अशी माहिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिलाय. मुंबईसह नागपूरमध्येही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केले. मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेची निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी महत्त्वाची निवडणूक मानली जात असून ठाकरे गटाची ही अस्तित्वाची लढाई आहे. संजय राऊत यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र शरद पवार हे आघाडीसाठी आग्रही असल्याचं विधान केले. पवार हे आघाडीसाठी नेहमीच आग्रही असतील आणि ते प्रयत्नशील देखील असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे. संजय राऊत यांच्या भूमिकेविषयी बोलताना आव्हाड यांनी संजय राऊत या संदर्भात मला प्रश्न विचारू नका, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचं सांगितलं. आघाडी असावी की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. संजय राऊत हे थेट मोठ्या साहेबांशी बोलतात. उद्धव ठाकरे देखील मोठ्या साहेबांशी थेट तसंच जयंत पाटलांशी बोलतात. त्यांनी त्यांच्या स्तरावर या गोष्टी बघाव्यात. मात्र कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे की एक रहेंगे तो लढेंगे, बटेंगे तो कटेंगे अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिकाही मांडली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या संस्कृतीचं शहरी नियोजन, संस्कृती, कला आणि वास्तुकला याविषयी अंतर्दृष्टी देणारा समृद्ध शैक्षणिक अनुभव आताच्या पिढीला मिळावा, तसंच सिंधू संस्कृतीचं प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना घडावं या दृष्टिकोनातून ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय कॅम्पसमध्ये सिंधू संस्कृतीचं प्रदर्शन उभारले. यासाठी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांचं मार्गदर्शनही लाभले. हा सर्व प्रकल्प विद्यार्थ्यांनी अवघ्या महिनाभरातच उभारलाय. 100 वर्षांपूर्वी हडप्पा, मोहंजोदरो, धोलावीरा आणि लोथल या स्थळांच्या उत्खननामध्ये जे सापडलं ते खरं तर 5000 वर्षांपूर्वीचं होतं. त्या काळात कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना देखील प्रगत नगररचना आणि स्थापत्याची उत्तम उदाहरणं यात आढळून आली. घराची रचना, स्नानगृह, विटांचे फलाट, संरक्षक भिंती, तटबंदी, इमारतीची रचना अशा अवशेषांचा यात समावेश होता. या सिंधू संस्कृतीचे बद्दल आजच्या पिढीला माहिती मिळावी, तसंच याचं दर्शन नागरिकांना व्हावं यासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं सिंधू सरस्वती संस्कृतीवरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले. हे प्रदर्शन 13 ते 19 जानेवारी या कालावधीत ठाणेकरांसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत खुलं राहणार आहे. डॉक्टर महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन उभारण्यात आले. हा प्रकल्प उभारण्यामध्ये 21 विद्यार्थ्यांचा समावेश होता. दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे सर्व विद्यार्थी या प्रकल्पासाठी काम करत होते. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांनी याआधी कधीच मातीत हात घातला नव्हता, त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. हा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांकडून विविध कल्पना पुढे येऊ लागल्या. 5000 वर्षांपूर्वी आपल्यापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी त्या काळात केल्या जात होत्या. या गोष्टीचा शोध घेऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारलाय.
सर, जोशी पेडेकर महाविद्यालयामध्ये मोहीम-जोदडोची संकल्पना उपक्रम आहे चांगला, आणि ती संकल्पना राबवण्यात येते, त्याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. ही संकल्पना कशी सुचली? नमस्कार, मी सहप्राध्यापक अंकुर काणे जोशी पेडेकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये शिकवतो. हडप्पा संस्कृतीचा शोध जाहीर करण्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने काहीतरी कार्यक्रम करायचं ठरत होतं. डॉक्टर महेश बेडेकर यांच्या मनामध्ये अशी संकल्पना आली की त्या संस्कृतीच्या स्थळांचं पुनर्निर्माण करायचं, आणि मग डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही 25 विद्यार्थी घेऊन सदाशिव कुलकर्णी नावाचे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावरती काम सुरू केलं. गेले महिनाभर ही मुलं या प्रदर्शनावरती काम करत आहेत. त्यांनी इथे ग्रेट बाथ ऑफ मोहेंजोदारो, लोथलचं ड्राय डॉक, त्यानंतर एक सिंधू सरस्वती संस्कृतीतलं शहर आणि ढोलावीराची जलव्यवस्था निर्माण केलेली आहे. त्या काळामध्ये ज्या पद्धतीची पॉटरी वापरली जात होती ती पॉटरीसुद्धा या विद्यार्थ्यांनी इथे तयार केलेली आहे. त्या काळामध्ये सील्स वापरली जात होती, ती सील्ससुद्धा तयार केलेली आहेत. ब्रॉन्झची एक मूर्ती उत्खननादरम्यान मिळालेली होती, तीसुद्धा इथे तयार करण्यात आलेली आहे. हे प्रदर्शन 13 जानेवारीपासून 19 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे आणि याची वेळ 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे. विद्यार्थी आणि मी स्वतः इथे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असूच, पण त्याचबरोबरीने आम्ही इथे QR कोड लावलेले आहेत, इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीमध्ये आहेत. ते स्कॅन केल्यानंतर त्याविषयीची माहिती इथे त्याचा ऑडिओ प्ले होणार. सर, हुबेहूब त्या संस्कृतीचं संरक्षक भिंती असतील, हौद असेल, हे हुबेहूब तयार केलेल्या विद्यार्थ्यांनी ह्यांना गाईड कोणी केलं? आता इथे हुबेहूब तयार केला असं आपण जेव्हा म्हणतोय त्यावेळेला 99% हुबेहूब आहेत. काही गोष्टी त्यांच्याप्रमाणे तयार करता येत नाहीत, पण या प्रकल्पाचे आम्ही 2 भाग केलेले होते की हे कसं दिसतं किंवा कसं मिळालेलं आहे हे पुरातत्व विषयाचे अभ्यासक सांगू शकतात. त्यामुळे मी पुरातत्व विषयाचा अभ्यास केला आहे, त्यामुळे मी त्या मुलांना त्याविषयी मार्गदर्शन केलं. आणि हे कसं तयार करायचं हा कलात्मक भाग झाला. त्याच्यासाठी सदाशिव कुलकर्णी सर इथे उपस्थित होते आणि त्यांनी मुलांकडनं या गोष्टी करून घेतलेल्या. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदरवरील वाघबीळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी आज संबंधित नागरिक आणि महापालिका अधिकारी यांची एकत्रित भेट महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात घेतली. यावेळी पाणीपुरवठा, फेरीवाले समस्या, मलनिस्सारण वाहिन्या, मैदानांची उपलब्धता, खुल्या असलेल्या विद्युत वाहिन्या, अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनास दिलेत. यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे, तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जे गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता संजय कदम, उपअभियंता अतुल कुलकर्णी तसंच वाघबीळ परिसरातील 47 गृहसंकुलातील प्रतिनिधी राजेश अरांगळे, मर्सी नेरस, विजय पांचाळ, रोशन मखीजा, विजय देसाई, तृप्ती आनंद, संतोष सिंग, निखिल ठोंबरे, प्रवीण नाखवा आदीही उपस्थित होते. वाघबीळ येथे 47 गृहसंकुलं असून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते, मलनिस्सारण केंद्र आदींसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून बहुतांश कामं अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ही कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्यानं खासदार नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या बैठकीत अर्धवट रस्त्यांची कामं पूर्ण करणं, मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसंच वाघबीळ परिसरात मागील काही दिवसात रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाले मोठ्या प्रमाणावर उभे राहत असल्यानं वाहतुकीची कोंडी होते, तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना ये-जा करणं त्रासाचं होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. या संदर्भात प्रशासनानं संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील आणि फुटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत. तसंच दुरावस्था असलेल्या फुटपाथवर आवश्यक कामं करण्याच्या सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिल्या.